नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये टिफिनसाठी अगदी सोप्या अशा 4 भाज्या बघणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की थोड्याशा इथं 2-4 मेथ्या मी इथे घातलेल्या आहेत. त्यानंतर आपण जिरे घालूयात. जिरे सुद्धा छान फुलून द्यायचे. त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ मी इथे घातलेले आहेत. हिंग आणि हळद. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तीळ आवर्जून भाजीमध्ये घालायचे. चवीनुसार इथे तिखट घातलेलं आहे. आता इथे ही घेवड्याची भाजी आहे. ही मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही आता आपण फोडणीमध्ये घालूयात. ही भाजी फोडणीवर आपण थोडीशी परतून घेऊयात. खूप छान लागते ही भाजी चवीला. आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि याला एक वाफ आणून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिट तरी झाकण ठेवायचं. आता आपण झाकण काढूयात. थोडीशी भाजी मी परतून घेते. ही आपण अशीच न पाणी घालता सुद्धा करू शकतो. मी इथे अगदी शिजण्यापुरतं इथे पाणी घालतेय. अगदी थोडंसं पाणी घालतेय. आवडत असेल तर थोडी जास्त पाणी घातलं तरी चालेल. आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूयात. खूप पातळ करत नाहीत ही भाजी. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. इथे थोडासा गूळ घातलाय मी आणि आता हे सगळं आपण मिक्स करूयात आणि भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवून देऊयात. एक साधारण 10-12 मिनिट तरी लागतात भाजी शिजायला. मध्ये आधी हवं तर चेक करायचं. एक 12 मिनिट झालेले आहेत. मी झाकण काढतेय. तुम्ही इथे बघताय भाजीतलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आपण हवं तर इथे चेक करू शकतो. इथे जी भाजी आहे ती व्यवस्थित मऊ झाली आहे. हाताने सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल. एखादा घेवडा घेऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तो घेवडा सुद्धा त्यातला मऊ असं शिजलेला आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. तर इथे मी पॅनमध्ये तेल घेतेय. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालूयात. मोहरीला छान तडतडू द्यायचं. फोडणी छान खमंग झाली की मग भाजीची चव छान लागते. आता आपण जिरे घालूयात. जिरे सुद्धा फुलू द्यायचे. छान असा मस्त असा सुगंध उतरतो. त्यानंतर हिंग आणि हळद घालायची. आता आपली ही फोडणी करून झालेली आहे. याच्यामध्ये आता मी गोसावळ्याच्या फोडी घालतेय. इथे मी एक अर्धा किलो गोसावळी घेतली होती. ती स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर त्याच्या अशा पद्धतीनं फोडी करून घेतलेल्या आहेत. छोट्या छोट्या फोडी केल्यात. फार काही मोठ्या फोडी नाही करायच्या. अर्थात आपल्याला आवडतील तशा आपण फोडी करू शकतो लहान मोठ्या. आता आपण ह्या गोसावळ्याच्या फोडी आहेत या छान अशा परतून घेऊयात फोडणीमध्ये. हे छान परतून झालेलं आहे. इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून ती भिजत घातली होती. एक 10-15 मिनिटच भिजत घालायची. फार वेळ काही भिजवायची गरज नाहीये. त्यानंतर आपण इथे तिखट घालूयात. इथे मी जे तिखट वापरते ते गोडा मसाला आणि लाल तिखट एकत्र असलेलं तिखट आहे. त्यानंतर धने जिरेची पूड घालूयात आणि हे सगळं एकत्र करून घेऊयात. थोडंसं परतून घ्यायचं आपण. हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करायचे. आता याच्यावर एक साधारण 2-3 मिनिट आपण झाकण ठेवायचं. न पाणी घालता तिखट वगैरे घातल्यानंतर थोडंसं झाकण ठेवलं की ते वाफेवर छान असं मुरतं त्याच्यामध्ये आणि याची चव अशी वेगळी लागते. आता आपण झाकण काढूयात आणि याच्यामध्ये आता आपण पाणी घालायचंय. पाणी शक्यतो गरम घालायचं. भाजी लवकर शिजते आणि चव सुद्धा छान लागते. आता चवीनुसार मीठ घालूयात आपण याच्यामध्ये आणि हे आता एकत्र करूयात. आता आपण हे सगळं एकत्र केल्यानंतर आता इथे पाणी फार काही खूप पातळ भाजी नसते ही. अगदी अंगाबरोबर पाणी घालतात असं म्हणतो ना, तर तेवढंच पाणी घालायचं याच्यामध्ये.
आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 10 मिनिट वगैरे साधारण एक 8-10 मिनिट लागतात. तर मी झाकण काढतेय. आता इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे एकत्र करून घेऊयात. इथे गोसाव्याची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. पाणी पण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आवडत असेल तर थोडंसं अजून पाणी तुम्ही घालू शकता. आवडीवर आहे. खूप नाही घालायचं, अगदी थोडंसं. बनवून तयार आहे गोसाव्याची भाजी. आता इथं मी एक साधारण 8-10 मिरच्या कट करून घेतल्यात. ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर बटाटे एक 2-3 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून चिरून घेतलेत आणि शेपूची भाजी निवडून घेतलेली आहे. आता हे जे खोबरं आणि मिरची आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आणि कोथिंबीर सुद्धा याच्यासोबत घेऊयात. हे आपण मिक्सरवरती बारीक फिरवून घेणार आहोत. आता याच्यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या घालूयात. ज्या मिक्सरमध्ये आपण हे बारीक केले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण घेते. लसूण सुद्धा याच्यासोबत आपण बारीक करून घेऊया. हे असं भाजीसाठी लागणारं वाटण आपलं तयार आहे. एका कढईमध्ये तेल घेऊयात. तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण मोहरी घालूयात. मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची. आता याच्यामध्ये आपण जिरे घालूयात. जिरे सुद्धा छान फुललेत. आता याच्यामध्ये आपण हिंग आणि हळद घालूयात. आता या बटाट्याच्या फोडी आपण याच्यामध्ये घालूयात. या बटाट्याच्या फोडी थोड्याशा फोडणीवर आपण परतून घेऊयात आणि जे आपण खोबरं, मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण केलं होतं हे वाटण आपण याच्यामध्ये घालूया. आता फोडणीवर वाटण आणि बटाट्याच्या फोडी थोड्याशा परतून घ्यायच्या. बेसिकली लसणाचा जो कच्चेपणा आहे ना तो थोडासा कमी झाला पाहिजे. छान असं फोडणीवर हे सगळं परतून घेतलं की भाजी सुद्धा खमंग होते. याच्यावर आता आपण झाकण ठेवूया म्हणजे या ज्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या छान वाफरल्या जातील. एक साधारण 5 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिट झाले. आता आपण झाकण काढूयात. आता याच्यामध्ये आपण शेपूची भाजी घालूयात. शेपूची भाजी धुवून घेतली आहे. तेवढाच ओलसरपणा या भाजीला असणार आहे आणि आपण झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत. याच्यामध्ये अजिबात वेगळं पाणी आपण इथे वापरणार नाही. आता आता आपण हे सगळं छान एकत्र करूया. शेपूची भाजी किंवा शेपूची भाजी घातल्यानंतर अगदी कढई गच्च भरून भाजी होती. पण तुम्ही बघता आपण जसं-जसं हे परतत जातंय तसं-तसं भाजीची क्वांटिटी कमी होताना दिसतेय. त्यामुळे आपण इथे मीठ लगेच घालायचं नाही. मीठ शक्यतो भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं. म्हणजे त्याचा व्यवस्थित अंदाज आपल्याला येतो. आणि दुसरी गोष्ट मीठ इथे जर घातलं तर मग ते भाजीला पाणी सुटतं आणि मग ती भाजी तितकीशी छान नाही लागत. आता याच्यावर झाकण ठेवायचंय आणि ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. साधारण एक 10-12 मिनिट लागू शकतात. फक्त मध्ये-मध्ये चेक करायचंय आणि शक्यतो ही भाजी करताना जाड बुडाचं भांडं, पातेलं किंवा कढई घ्यायची म्हणजे ही भाजी करपणार नाही. कारण आपण अजिबात वेगळं पाणी वगैरे घालत नाहीये इथे. मध्ये-मध्ये 1-2 वेळा चेक करायचं. आता एक साधारण 10-12 मिनिट झालेत. आपण याचं झाकण काढूयात आणि हे तुम्ही बघताय भाजी छान अशी शिजलेली दिसतीये. व्यवस्थित अशी वाफ आली आहे भाजीला. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. एक बटाटा बघूयात आपण शिजलाय का? उलटण्यावर मी बटाटा घेतला आणि आपण तो चमच्यानी कट करूयात. तुम्हाला दिसतंय आतपर्यंत बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घालूयात. आता इथे मीठ घातल्यामुळे व्यवस्थित भाजीच्या क्वांटिटीनुसार मिठाचा आपल्याला अंदाज येतो आणि हे सगळं आता एकदा मिक्स करून घेऊयात. इथं हवं तर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सुद्धा तुम्ही घालू शकता. अगदीच ऑप्शनल आहे. मी घातलेलं नाहीये. शेपू बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. इथे मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण आता त्याच्यामध्ये मोहरी घालूयात. मोहरी तडतडली की आता आपण याच्यामध्ये जिरे, हिंग आणि हळद घालूयात. फोडणी थोडीशी आपण मिक्स करून घेऊया. आता इथे साधारण अर्धा किलो बीन्स मी स्वच्छ धुवून
चिरून घेतलेले आहेत ते आपण फोडणीमध्ये घालूयात. त्यानंतर तिखट आणि चवीनुसार मीठ घालूयात. आता हे सगळं आपण फोडणीवर छान असं परतून घ्यायचं. फोडणीमध्ये भाज्या अशा थोड्या वेळ थोड्याशा परतून घेतल्या ना, की त्या अशा अ, त्यांना एक छान चव येते, खमंग लागते भाजी. शक्यतो पाणी घालायच्या आधी थोडीशी भाजी, कोणतीही भाजी थोडीशी फोडणीवर परतून घ्यायची. त्याची एक वेगळीच चव लागते. नक्की ट्राय करून बघा. तर हे बीन्स आपण छान फोडणीवर परतून घेतलेत. एक साधारण 2-3 मिनिट परतून घ्यायचे. सध्या थंडीचा सीझन चालू आहे. या सीझनमध्ये मस्त भरपूर भाज्या मिळतात आणि खरंच त्यांची चव पण छान लागते. म्हणजे उन्हाळा किंवा पावसाळ्यापेक्षा थंडीत मिळणाऱ्या ज्या भाज्या असतात ना, त्याची चव मस्त असते. आता हे परतून झालेलं आहे. आपण याच्यावर झाकण ठेवूयात. एक साधारण 2-3 मिनिट याला छान वाफ आणून घ्यायची आपण. गॅस बारीक ठेवायचा. आता आपण झाकण काढूयात. आपल्या श्रावणी घेवड्याला छान अशी वाफ आलेली आहे. थोडंसं परतून घेऊयात. अगदी भाजी शिजण्यापुरतं गरम पाणी घालते. थोडं एकत्र करून घेऊया. अर्थात वाफेवर सुद्धा ही भाजी शिजते. पाण्याला छान उकळी आली आहे. आता गॅस बारीक करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून एक साधारण 7 ते 10 मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. मध्ये-मध्ये 1-2 वेळा चेक केलं तरी चालेल. आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही इथे बघताय पाणी पूर्ण भाजीमध्ये ॲब्सॉर्ब झालेलं आहे. खूप काही पाणी घातलेलं नव्हतं इथे मी. अगदी शिजण्यापुरती जेवढी गरज आहे तेवढंच पाणी इथं वापरलंय. आपण इथे बघू शकतो घेवडा, श्रावणी घेवडा आपला व्यवस्थित शिजलाय. आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूयात आपण. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात. डब्यासाठी अगदी उत्तम भाजी आहे ही. भाजी व्यवस्थित अशी परतून झालेली आहे ही. भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. श्रावणी घेवड्याची भाजी बनवून तयार आहे. तर आज ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, ही रेसिपी शेअर करा. आठवणीनं सांचीज किचनला सबस्क्राईब करा. या आणि अशा अजून झटपट होणाऱ्या रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.